तर 2 धावा आतापर्यंत स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. या बॉलवर फटका चांगला आहे, स्ट्रोक चांगला होता, परंतु रन मिळेल आणि फक्त एक आणि रतनला सन्मानित केलं जाईल. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ज्या फलंदाजाने झळकावलं आणि त्याने डेडिकेट केली विजयला. भरपूर मोठ्या मनाचा खेळाडू आहे रतन आणि विजयला हा सामनावीराचा पुरस्कार डेडिकेट केला जातोय. वेल प्लेड रतन, वेल प्लेड विजय टीम सिद्धेश्वर 11 डावरी. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाज प्रवीणचा हा बॉल लॉफ्ट केलाय. टायमिंग चांगला आहे, परंतु तेवढ्याच ताकदीची फिल्डिंग लक्ष्मणच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा वेगवान बॉल. लाईन चांगली होती, परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. रनवे मध्ये थोडस व्यत्यय आलं. डेड बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतायत. अजूनही शेवटचा अंतिम बॉल. शिल्लक असेल या षटकातला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअरलेगच्या दिशेने झेलची संधी होती, परंतु एक सोपा झेल सुशीलचा या ठिकाणी सोडला गेलाय. 1 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम साहिल स्मृती श्री गणेश 11 तामिनी या टीमच्या धावफलकावरती धावा होत आहेत. त्या म्हणजे अवघ्या 5 धावा आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. स्पेल नंबर 2 आणि जयवंत गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर यस इट इज अ वाईट अवांतर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. जयवंतने मात्र खऱ्या अर्थाने पहिला बॉल रिलीज करत असताना व्हाईट बॉल त्याने रिलीज केलाय. कुठेतरी थोडासा दबाव आपल्याला पाहायला मिळतोय. 6 रन आतापर्यंत झालेत. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट. हा बॉल लेग स्टिकच्या थोडासा बाहेर. यस इट इज अ वाईट. वाईट +1 टोटल 2 रन या ठिकाणी ऍड होतील. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 8 रन. लॉफ्ट केला फटका चांगला आहे. रनआउटची संधी, परंतु एकच सिंगल या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. दुपारचं सत्र आहे. तप्त ऊन आपण पाहतोय. आई बराडी माता चषक 2025 पहिल्या पर्वामध्ये स्पर्धा साकार होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एक तेजस्वी रूप या स्पर्धेला पाहायला मिळते. ज्या प्रकारे खेळाडू चांगला खेळ करतायत. एक सिंगल कंप्लीट होते आणि आतापर्यंत 10 धावा स्कोरबोर्ड वर देखील आपल्याला पाहायला मिळतात. वेग भरपूर होता, परंतु या क्षणाला 22च्या स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 11 धावा. दुपारचं सत्र तळपतं ऊन
आणि ब गटामधील पहिल्या फेरीतील ही दुसरी लढत आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर बिगिट केलाय. उंची भरपूर आहे. चेंडू खाली फिल्डर तैनात. लक्ष्मणने टिपला हा झेल आणि फलंदाज आणखीन एक फलंदाज क्रमांक 1 या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज सुशील मात्र जरूर बाद होतोय. दोन ओव्हरचा खेळ झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम जेसीसी नाटोशी या टीमच्या धावफलकावरती धावा होतात त्या म्हणजे अवघ्या 11 धावा. एक फलंदाज गमावला. नवीन फलंदाज नितीन मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. स्पेल नंबर 3 आणि गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज दुसरं षटक मार्गस्थ आहे. डॉट बॉलची समाप्ती. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. लॉफ्ट केला. फटका चांगला आहे. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक सिंगल पूर्ण होते. सेकंड रन साठी कॉल परंतु फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होता आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 12 रन. 12 बॉलच्या समाप्तीनंतर 12 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर होतात. गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. स्पेल नंबर 3 नयन. पहिला बॉल. पहिल्या बॉलवर सौरभने टिपलाय हा झेल. गणेशने टिपला हा झेल आणि फलंदाज या ठिकाणी बाद होईल. नवीन फलंदाज प्रवीण मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु यस इट इज अ वाईट. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. 13 रन आतापर्यंत होतात. जेसीसी नाटोशी या टीमच्या स्कोर बोर्डवर. या बॉलवर बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू चाललाय. डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होईल. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावले. टीमची धावसंख्या आतापर्यंत 14 रन. 14 धावा आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. परंतु जर जेसीसी नाटोशी 11 या टीमला जर एक मोठा स्कोरबोर्ड उभारायचा असेल तर जास्तीत जास्त धावा त्यांच्या बॅटमधून येणे इम्पॉर्टंट असेल. जर एक मोठं लक्ष सेट करायचं असेल श्री गणेश 11 तामिने साहिल स्मोदी या टीमला तर एक मोठी खेळी मात्र या फलंदाजांना साकारावी लागेल या मॅच मध्ये.
वेग भरपूर होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. लॉफ्ट केलाय. डीप स्क्वेअर लेगचा फिल्डर भरपूर वेगाने धावत गेलाय. सेकंड रन साठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 17 रन. शेवटचा अंतिम बॉल. लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 3 ओव्हरचा खेळ झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम साहिल स्मृती श्री गणेश 11 तामिने या टीमच्या धावफलकावरती धावा होतात त्या म्हणजे 17 रन. गोलंदाज अजित आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या ओव्हरसाठी त्याला इन्व्हाइट केलं JCC नाटोशी या टीमच्या माध्यमातून. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर क्लीन बोल्ड. आडव्या बॅटने स्ट्रोक केला. फटका चांगला आहे. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रन साठी कॉल आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 18 रन आतापर्यंत झालेत. शेवटचे 4 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. वेग चांगला होता परंतु 22च्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. 19. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आणि एक चांगला दर्जाचा झेल पकडलाय. अक्षय त्या ठिकाणी तैनात होता. अक्षयने टिपलाय हा झेल आणि आणखीन एक फलंदाज गमावलाय. टीम साहिल स्मृती श्री गणेश 11 तामिने या टीमच्या माध्यमातून. फलंदाज दिनेश आपल्याला पाहायला मिळेल. या बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न झालाय. डीप मिड विकेटला फिल्डर आहे गणेश. चांगली फिल्डिंग. थ्रो देखील चांगला होता. पंचांकडे अपील केली परंतु फक्त एकच रन ऍड होईल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 20 रन 20. फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळेल. तर ग्राउंड मध्ये थांबायचं आहे.
फिल्डिंग करणारी टीम JCC नाटोशी आपण ग्राउंड मध्ये थांबा. टीमची धावसंख्या झाली 20 आणि 21 रनचं टार्गेट असेल. आपण कृपया करून ग्राउंड मध्ये थांबा. आणि टीम साहिल स्मृती श्री गणेश 11 तामिने टीम आपण सर्वांनी मैदानाच्या आतमध्ये या. कैलासवासी साहिलला या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जाईल. तर चला टीम साहिल स्मृती श्री गणेश 11 तामिने टीम आपण देखील या त्वरित. एक साथ सावधान. ओम शांती शांती शांती. एकवीस रनचं टार्गेट आहे. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या. टीम साहिल स्मृती श्री गणेश तामिने. एकवीस रनचं लक्ष आहे. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली चालू करा. टीम JCC नाटोशी संघ आपण बॅट्समन त्वरित पाठवा. चोवीस बॉल मध्ये 21 रनची गरज आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. प्रवीण पाटील आणि वैभव ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज प्रीतम 24 बॉल मध्ये 21 धावा पूर्ण करायच्या आहेत.
मॅचला होते सुरुवात. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं, परंतु डॉट बॉलची समाप्ती. 23 बॉल आणि 21 रनची गरज. वेग भरपूर होता, परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल. सलगचे 2 चेंडू आतापर्यंत निर्धाव स्वरूपाचे आलेत. जर या मॅच मध्ये पकड निर्माण करायची असेल तर निर्धाव स्वरूपाचे बॉल रिलीज करावे लागतील, विकेट प्राप्त करावे लागतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या स्लाइडचा वेध आणि डिक्लेअर स्वरूपामध्ये चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे, परंतु जजमेंट चुकलं फिल्डरचं. त्याचा पुरेपूर फायदा मिळाला फलंदाजाला आणि 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 19 रन पूर्ण करायचे आहेत. या बॉलवर फटका चांगला आहे, लाजवाब स्टँड अँड डिलिव्हर पाहायला मिळाला. चेंडू चाललाय 4 रनसाठी. ओव्हर द रोप सर 4 रनसाठी हा चौकार. वैभवच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळालाय. चौकाराच्या साह्याने 6 धावा. अजूनही 15 रनची गरज आहे सामना जिंकण्यासाठी जेसीसी नाटोशी या टीमला. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू हवेमध्ये आहे. 1 धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते. सेकंड रन साठी कॉल आणि पाहता पाहता एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये देखील झालं. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 8 रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय, परंतु चेंडू चाललाय डिक्लेअर स्वरूपामध्ये. बिगिट करण्याचा प्रयत्न आणि एक सोपा झेल या ठिकाणी पकडला गेला आणि फलंदाज
स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. 9 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. वेग चांगला होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल टीम जेसीसी नाटोशी या टीमचा. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते आणि आमचे मान्यवर देखील या ठिकाणी येतात. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 10 रन आतापर्यंत होतात आणि अजूनही 11 धावांची गरज. सुभाषजी मोरे साहेब यांचं आगमन देखील होते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. वेग चांगला होता परंतु डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 11 रनची गरज आहे. येणारे 12 चेंडू आणि 11 रनची गरज अजूनही आहे. येणारे 12 बॉल आणि 11 रनची गरज. रोमांचक सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही संघ तर आदरणीय गोलंदाज दिनेश वेग चांगला होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. मॅच मध्ये पकड निर्माण केली साहिल स्मोदी श्री गणेश 11 तामिनी या टीमने, कारण 11 बॉल मध्ये अजूनही 11 रनची गरज आहे. या बॉलवर बिगिट करण्याचा प्रयत्न झालाय. उंची भरपूर आहे. 3 फिल्डर आले परंतु जजमेंट चुकलं. कॉल कम्युनिकेशन चुकलं आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळाला. फलंदाजाला 1 रन कंप्लीट होते. 10 बॉल मध्ये आता मात्र 10 रनची गरज. तर या बॉलवर विकेट केलाय. हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो. तर सुभाषजी मोरे यांचा सन्मान देखील या ठिकाणी होईल. तर अजूनही 4 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी जेसीसी नाटोशी या टीमला. तर सुभाषजी मोरे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर मी संतोषजी कोळेकर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आज सन्मान करायचा आहे. सुभाषजी मोरे साहेब यांची उपस्थिती पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. अजूनही 3 धावसंख्येची गरज सामना जिंकण्यासाठी.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. कट करण्याचा प्रयत्न होता परंतु डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. अजूनही 2 रनची गरज सामना जिंकण्यासाठी. 7 चेंडू आणि 2 रनची गरज. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते आणि 6 बॉल आणि आता मात्र 1 रनची गरज. गोलंदाज विशाल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. फटका तर जरूर चांगला आहे. झेलची संधी मॅच मध्ये एक नवा ट्विस्ट आलाय. हार मानण्यासाठी तयार नाही साहिल स्मृती श्री गणेश 11 तामिने संघ. 5 बॉल आणि आता मात्र 1 रनची गरज. जर ही धाव डिपेंड झाली ना तर आज मात्र खऱ्या अर्थाने विशाल एक अविस्मरणीय गोलंदाजी संपूर्ण आयुष्यामध्ये मात्र खऱ्या अर्थाने या खेळाडूंना पाहायला मिळेल. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न परंतु हा बॉल देखील निर्धाव आलाय. व्हॉट अ मॅच. लाजवाब सामना. जीवनात कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील, जिद्द चिकाटीने तुम्ही लढाल तर यश प्राप्ती देखील तुमच्या आयुष्यामध्ये होऊ शकते. हा बॉल अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. सलगचे 3 चेंडू निर्धाव आलेत. 3 बॉल आणि आता मात्र 1 धावसंख्येची गरज. 3 बॉल मध्ये 1 रनची गरज. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय राजू. गोलंदाज विशाल. 3 चेंडू आणि 1 रनची गरज. लॉफ्ट केलाय आणि सामना आता मात्र जिंकलाय जेसीसी नाटोशी या टीमने. तर चला जेसीसी नाटोशी टीमचे कॅप्टन आणि सिद्धेश्वर 11 डाव